भूत महाल. 10वीच्या दडपणाची मळप, परीक्षा केंद्राच्या हवाली केल्यानंतरची ती आल्हाददायक किरणे मनामध्ये एक नवे वेड जागवतात. आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय असा थरार अनुभवण्याचे वेड. डोंगर, दऱ्या, जंगलामधील पायवाटांनी दडवून ठेवलेले रहस्य उलगडण्याचे वेड. आम्ही 6 वर्ग मित्रांनी या थरारक क्षणाविषयीची उत्कंठा मागील कित्येक महिन्यांपासून दाबून धरली होती आणि आज या क्षणाचा पुरेपूर आनंद लुटण्यासाठी आम्ही अधीर झालो होतो. आम्हा 6 मित्रांच्या टोळीमध्ये एकटा चिंतामणी शरीराने सडसडीत किरकोळ शरीरयष्टीचा होता. घरची गरिबी, आर्थिक विवंचनेच्या दलदलीत ओंगळवाण्या शरीरात चैतन्य आणू पाहणारा एक हसरा गडी. या चिंतामणीला भावनिक पाठबळ पुरवण्यासाठी आम्ही त्याच्या गावी सहल काढण्याचे ठरवले. त्याचे गाव म्हणजे हिरवीगार वनराई नव्हती. कडाक्याच्या उन्हात कैरीचे पंध देण्याएवढी ही सुबत्ता तिथे नव्हती. गावातील सारे रोजगार ठप्प पडले होते. कधी काळी या गावामधील खाण उद्योग तेजीमध्ये असताना गजबजलेले हे गाव सरकारी हस्तांतरणानंतर खाण मालकाच्या कपटी चालींना बळी गेले होते. खाणीमध्ये भागीदार नाही तर खाण बंद राहील असा श्रापच जणू गावावर पसरवून खाणमालक कुठे परागंदा झाला होता. गावकरी तर या घटनेचा संबंध काळ्या जादूसोबत जोडत होते. तिला, त्या काळ्या शक्तीला भोग मिळत होता तोवर गाव सुखी होता. शेवटी तिने तिच्या धन्यालाच गिळले आणि अख्खा गावच रसातळाला गेला. खरोखरच रणरणत्या उन्हात तो ओसाड गाव फारच भयानक भासत होता. गावामधील लहान सहान घरे अतिशय जीर्णावस्थेत पडून होती. श्रापाच्या दाहामध्ये गावाची राखरांगोळी झाली होती. उरले सुरलेच गावकरी ओसाड वाटांवर संध्याकाळचे मनोरंजन शोधत दारूच्या दुकानासमोर गोळा होत असत. आम्हा 6 मित्रांसाठी चिंतामणीचे घर फारच लहान होते, पण पुढील 2 महिने तर आम्हाला इथेच घालवायचे होते. म्हणून मग गावातच आसऱ्यासाठी दुसरे एक घर शोधायचे आम्ही ठरवले. गाव पालथी घालता घालता गावामधील वस्तीपासून दूरवर आम्हाला एक वेगळेच घर दिसले. या उद्ध्वस्त गावामध्ये एक घर असेही होते याची कल्पना चमत्कारी होती. घर कसले, जुन्या काळातील एक आलिशान महालच होता. 3 माळ्यांचे जुनाट बांधकाम उत्तम प्रतीच्या लाकडामुळे आजही त्याचे अस्तित्व दाखवत होते. हेच ते खाण मालकाचे घर होते. खाण मालक नाहीसा झाल्यानंतर पुढील काही वर्षे त्याचे वृद्ध आई वडील येथेच राहत होते. त्यांना 2 मुलीही होत्या, पण त्या लग्न करून परदेशी स्थायिक झाल्यानंतर त्यांनीही या घरावर कधी दावा केला नव्हता. कित्येक वर्ष घर बंदच पडून होते. आम्हा 6 नवतरुणांसाठी हे चांगलेच अज्ञात स्थळ होते. प्रायव्हसी होती. घर फोडलेले कुणाच्या नजरेत भरू नये म्हणून आम्ही महालाचे प्रवेशद्वार न उघडता मागील भागातून शिरण्याचे ठरवले. उजाडलेल्या गावात निवांतपणाची ही जागा बळकावून आपली हक्काची करून घेण्यासाठी आम्ही आतुरलेले होतो. महालामध्ये अवाजवी प्रशस्त पारसबाग होती आणि तेवढीच अनावश्यक तणे, झुडपे वाढली होती. 6 जणांनी मोठ्या जोमामध्ये संपूर्ण दिवसभर मेहनत घेतली. महालाच्या मागील भिंतीपर्यंत जाणारी पायवाट तयार झाली. महालाच्या मागे आलिशान गाड्या ठेवण्यासाठीची गॅरेज सदृश्य खोली होती. कित्येक दशके धूळ खात जर्जर होत चाललेल्या महालाभोवती धूळ मातीचा ढीग साचला होता. या ढिगावर चढून आम्ही गॅरेजचे छप्पर गाठले. एका कोपऱ्यातून छप्पर उचकटून आम्ही आत प्रवेश मिळवला. गॅरेजमध्ये जुन्या काळातील आलिशान गाडीचा गंजलेला डोलारा उभा होता. या गाडीला नवे रूप देणे शक्य असते तर चिंतामणी करोडपती झाला असता. 7 पिढ्यांचे दारिद्र्य मिटले असते. आम्ही कोलाहल करतच गॅरेजचे दुसरे टोक शोधू लागलो. गॅरेजमधून आम्हाला स्वयंपाकघरात जाण्याचा मार्ग मिळाला. भांडी ठेवण्याच्या फळ्या जीर्ण होऊन त्यांचे भग्न अवशेष उरले होते. तुटक्या खिडकीला आतून पाचा ठोकून कायमचे बंद करण्यात आले होते. गॅरेजच्या उघड्या छपरातून येणारी किरणे इथपर्यंत पोहोचत नव्हती, त्यामुळे स्वयंपाकघर अंधारेच होते. म्हणून आम्ही येथे बसता न मांडता स्वयंपाकघराच्या दुसऱ्या दरवाजा आड
काही मिळते का ते शोधू लागलो. समोर मोकळा पॅसेज होता, ज्याच्या मध्यभागी महालाचे मुख्य प्रवेशद्वार होते, तर समोर दुसऱ्या टोकाला 2 खोल्या. यामधील एक खोली प्रवेशद्वारासमोरच होती आणि दुसऱ्या खोलीची खिडकी रस्त्यावरचे दृश्य न्याहाळत होती. आम्ही इथे राहणे म्हणजे रस्त्यावरून जाणाऱ्यांच्या नजरेत खुपण्यासारखेच होते. पॅसेजच्या सर्वात शेवटच्या टोकाला एका बुरुजासारखी रचना होती. त्याच्या भिंतींमध्ये गच्च रुतवलेल्या फळ्यांनी चक्राकार पायऱ्यांची रचना बनवली होती. कित्येक दशके जुन्या या हवेत तरंगणाऱ्या फळ्यांवर चालणे म्हणजे एक नजरेआड केलेले जीवावरचे संकटच होते. या सर्वांमध्ये एक गोष्ट सर्वांनीच नजरेआड केली होती. गोल गोल चढत जाणाऱ्या पायऱ्यांखाली एक मजबूत स्टीलचा पांढरा दरवाजा होता. उष्णतेने धुळीने दरवाजावरचा पांढरा रंग मळकट पिवळा करपलेला झाला होता. रंगाच्या पोफड्या उडाल्या होत्या, खपल्यांचे फुगवटे धरले होते. पण आश्चर्याची गोष्ट अशी की बाहेरून पाहिल्यावर या दरवाजामागे फारशी जागा असेल असे बिलकुलही वाटत नव्हते. कुण्यात दुसऱ्या विश्वाचा दरवाजा? नाही. उगाच मित्रांचा हिरमोड नको म्हणून मी साऱ्या शंका दाबून धरल्या. अखेर दुसऱ्या मजल्यावर आम्ही एक आलिशान खोली शोधली. खोलीच्या खिडक्या मागील भागात उघडत असल्यामुळे आम्ही दिवसभर आत असल्याचे कुणालाही कळले नसते. म्हणून मग आम्ही याच खोलीमध्ये पूर्ण वेळ राहण्याचे ठरवले. या महालामध्ये आमचे वास्तव्य असताना काहीच दिवसांत आमचे स्वभाव मात्र काहीसे चिडचिडे, आक्रस्ताळे होऊ लागले होते. प्रत्येक जण बेतालपणे वागत होता. कदाचित घरची आठवण असेल, पण यावर अंकुश ठेवण्या एवढा कुणीही शुद्धीत नव्हता. गुणी समजूतदार चिंतामणी तर गावकऱ्यांसोबत हुक्का गुडगुडी ओढायला शिकला होता. इतर 5 जण शरीराने प्रौढ वाटत असल्यामुळे त्यांना गावात दारूही मिळू लागली होती. दारूच्या सुगंधाने, सिगारेटच्या तंद्रीने आणि 2020च्या आधुनिक मीनाकारीने महालामधील त्या आलिशान खोलींच्या भिंती अक्षरशः उजळून निघाल्या होत्या. पण शेवटी या नतद्रष्ट सैतानाने त्याचा डाव साधलाच. एका दुपारी हुक्का गुडगुडीसोबत लायटरचे चाळे करताना चिंतामणीने अख्खे घरच पेटवून घेतले. खिडक्यांचे जीर्ण पडदे, भिंतीवरचे जुनाट कुरकुरीत वॉलपेपर, लाकडी छताचा भुसा साचून जमिनीवर अंथरले गेलेले पंचतारांकित कार्पेट या साऱ्यांनी पेट घ्यायला क्षणाचाही विलंब लावला नाही. आम्ही 5 जणांनी जीवाच्या आकांताने खिडकी फोडून बाहेर उड्या मारल्या. गॅरेज शेजारच्या धुळीच्या ठिकाऱ्यावर आदळल्यावर आम्ही चिंतामणीला शोधू लागलो. मनातील भीतीचा लोळ शरीरावरच्या जखमा, हाडांवरचा मुकामार गिळायला भाग पाडत होता. चिंतामणी मात्र या आगडोंबामध्ये पुरताच होरपळला गेला. शेवटी त्याही अवस्थेत तो खिडकीतून महालाबाहेर नशेत झोकाणला गेला. पण तेथेही त्याचे हाल संपेनात. चिंतामणी पडला तो एका उंच वाढलेल्या झुडपाच्या काट्याकुट्यांमध्ये. उंचावरून पडल्याने झुडपाच्या बारीकशा फांद्याही त्याच्यासाठी कर्दनकाळ बनल्या होत्या. त्या थेट चिंतामणीच्या डोळ्यात घुसल्या. रक्तबंबाळ होरपळलेल्या त्या शरीरामध्ये प्राण उरलेले असण्याची आशाच दिसत नव्हती. जेव्हा स्वतःचे भानही सावरता येत नव्हते, त्या इवल्याशा वयापासून एकमेकांच्या सुखदुःखात एकरूप झालेली आमची मने चिंतामणीच्या विरहाची भीती हृदयामध्ये गच्च आवरून होती. हृदय फाटण्याची भीती घेऊनच आम्ही धावलो. चिंतामणीच्या घरी अख्खा गाव गोळा झाला. त्यावेळी आम्हाला गावकऱ्यांची मोठी संख्या जाणवली. चूक आमचीच होती. त्यानुसार गावकऱ्यांनी आम्हा मुलांना वाळीत टाकले. चिंतामणीचा उपचार करेपर्यंत इतर 5 जणांना गाव सोडून जाण्याचे आदेश दिले. आम्ही मित्र गांगरून गेलो होतो. घरी जाऊन पालकांना काय तोंड दाखवणार होतो. रात्रीच्या वेळी आम्ही हळूच पळ काढला, पण पुन्हा फिरून त्याच महालामध्ये एका जागी दडून बसलो. पण ती एक आमची फार मोठी चूक होती. महालाचा 2रा आणि 3रा माळा पूर्णपणे जळून राख झाला होता. पहिल्या माळ्याचंही छत जळून सारी राख अर्धवट जळलेला संभार कोसळून ढीग साचला होता. आश्चर्यकारकपणे केवळ तळमजला सहीसलामत उरला होता. कदाचित गावकऱ्यांनी आग विझवून तो भाग वाचवला होता.
पण त्यानंतरही आमच्या उपयोगाचे असे एक गॅरेजच उरले होते. बाकी 2 खोल्यांमधील हालचाल बाहेरूनही दिसू शकत होती. गावकरी जेवण देणार नाहीत हे ओळखून आम्ही 15 किलोमीटर दूर गावातून पोटपूजेचे साहित्य घेऊन आलो. पुढील काही दिवस लपतछपतच आम्ही आमचे जीवन जगत होतो. अपराधी भावना, हळहळ, पश्चाताप आमची मने उद्ध्वस्त करत होती. शेवटी आम्ही व्याकुळ होऊन चिंतामणीच्या घरच्यांची माफी मागण्यासाठी गावामध्ये पोहोचलो. आमचा मित्र जगण्याची आशा टिकवून होता. पोळलेले शरीर आणि मोडलेली हाडे भरून निघण्याची लक्षणे दिसत होती, पण त्याने स्वतःचा एक डोळा मात्र गमावला होता. गावकऱ्यांनी आम्हाला ताकीद देऊन सोडले, मात्र मित्राचा चेहरा पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर नवीन उत्साह पसरला होता. तरीही आम्ही गॅरेजमध्येच लपून राहत होतो. महालावर एक विचित्र मळप नकारात्मक ऊर्जा होती. गॅरेजमध्ये राहून आम्ही कंटाळू लागलो आणि यामधूनच दुसऱ्या एका थराराचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली. आता मात्र गोल गोल फिरवलेल्या पायऱ्या वर पहिल्या माळ्यावरील ढिगाऱ्यामध्ये जात असल्याने माझे लक्ष पायऱ्यांखाली असलेल्या त्या जागेवर खिळले. हा स्टीलचा पांढऱ्या रंगाचा दरवाजा नेमका या ठिकाणी का आहे? स्टीलचा तो मजबूत दरवाजा नेमका काय दडवून आहे? बिजाकडे पाहून तरी तो पाठीमागे जाणारा दिसतो, पण या भिंतीमध्ये हा दरवाजा ढकलला जाण्या एवढी तरी जागा आहे का? मी भिंतीची मजबूती, त्यामधील पोकळी चाचपून ठोकून पाहू लागलो. त्याचवेळी मला भिंतीच्या फळ्यांमध्ये किंचितशी फट जाणवली. नक्कीच पाठीमागे काहीतरी होते. त्या गूढ अनोळखी विश्वामध्ये डोकावण्याची मला संधी मिळाली होती. हृदयातील धडधड, तो थरार पराकोटीला पोहोचले होते. स्टीलचा दरवाजा नक्कीच काहीतरी झाकून होता. बाहेरील जीवित विश्वासोबतच त्याला समांतर असे भयान काळोखे विश्व तो पोटात बाळगून होता. मी मित्रांना गोळा केले. सर्वांनाच माझ्या मनातील घालमेल समजावून दिली. हट्टेकट्टी जोमदार 5 मुले, 5ही 6 फुटांच्या आसपास. भिंतीच्या फळ्यांची रचना उचकटण्यासाठी आम्ही जीवानीशी जोर लावत होतो, पण जणू काही तो बुरुज लाकडाचा एकसंध ओंडकाच असल्यासारखा ढिम्म राहिला. शेवटी आम्ही गावामधून पहारी, सळ्या या पळवून आणल्या आणि 2-2.5 फळकुटे भिंतीमधून उचकटून काढण्यात यशस्वी झालो. महालाच्या पॅसेजमध्ये येणाऱ्या उजेडाने भिंतीच्या आत एखादी संरचना असल्याचा उलगडा केला. क्षणभरासाठी विश्व उलटपालट झाले. ज्या पायऱ्यांनी फक्त वरचाच रस्ता दाखवला, आज तिथे एक नवा भुयारी रस्ता उत्पन्न झाला होता. भिंतीमधील त्या भगदाडाखाली काही पायऱ्या होत्या. कदाचित त्या स्टीलच्या मजबूत दरवाजा मागे सुरू होणाऱ्या खोल जमिनीत गेलेल्या. पण आतमधील ते विश्व प्रत्यक्ष महालापेक्षा कित्येक दशके जुनाट असल्याप्रमाणे भासत होते. कदाचित खाण उद्योग बंद पडल्यापासून हा दरवाजाही बंद असल्यासारखेच ते विश्व प्राचीन बनून राहिले होते. जेवढ्या पायऱ्या दिसत होत्या, भिंतीचा आतील पृष्ठभाग दिसत होता, त्यांवर चिखलाचे जाड थपके सुकल्याप्रमाणे जळमटे, धूळ, वाळवी यांचा एकत्रित विनाश मृत बुरशीच्या आवरणाखाली घट्ट झाला होता. भुयाराचे प्रवेशद्वार बनलेल्या त्या भगदाडामधून येणारा उग्र दर्प नागपुड्यांवर क्रूर छळवणूक चालवत होता. फुफ्फुसांवर मुष्टी प्रहार झाल्याप्रमाणे आचके बसत होते. शरीराची ही प्रतिक्रिया एका भयानक जीवघेण्या तत्वापासून शरीराला वाचवू पाहत होती. मात्र मनासाठी हीच एक प्रचंड ओढ होती. आयुष्यातील पहिला थरार होता. सागरापेक्षा खोल मनात उत्सुकता होती. सुटासुटीचा खेळ खेळून त्या बिळामध्ये डोकावण्याचे आव्हान घेण्यासाठी सर्वांनी माझी निवड केली. थरथरत्या हातामध्ये टॉर्च धरून मी तो हात पुढे केला. मी तो हळूवार बिळामध्ये घुसवला. आतील विश्व मृत झाल्याप्रमाणे विचित्र शांतता जाणवली. धीर करून टॉर्चच्या पाठोपाठ मी माझे डोके देखील त्या भगदाडामध्ये घुसवले. कित्येक वर्षांची धूळ असल्यामुळे श्वास घेणे देखील अशक्य गोष्ट होती. आतमध्ये कुणीतरी अंधारे विश्व रचून ठेवले होते, पण ते प्रत्यक्ष अंधारापेक्षाही गडद अंधारे विश्व होते. एवढा अंधार की टॉर्चची शलाका अंधार कापत पुढे जात असलेली स्पष्ट दिसत होती.
माझ्या संपूर्ण आयुष्यात हे असे काहीतरी मी प्रथमच अनुभवत होतो. मी प्रथम त्या पायऱ्यांच्या तळाशी नजर पोहोचवण्यासाठी टॉर्चचा उजेड मारला. उजेड खूप खोलपर्यंत गेला. जणू पहिल्या दृष्टिक्षेपात ती खोली असाध्य वाटावी, मानवी क्षमतेच्या पलीकडची भासावी. मी सरपटत रांगत 2-4 पायऱ्याच पुढे खाली सरकलो असेन, पण पुढे किमान 25 ते 30 पायऱ्या अधिक होत्या. सर्वात खालच्या पायरीमुळे मार्ग संपल्याची भिंत होती. मात्र डाव्या अंगाला एक दरवाजा होता. पहिल्या दिवशी तळघरामधील ते गूढ गडद विश्व चाचपून पाहण्याची माझी एवढीच हिंमत झाली. म्हणूनच मी आल्या पावली मागे सरपटत भगदाडामधून शरीर खेचून बाहेर काढून घेऊ लागलो. परतण्याच्या इराद्याने टॉर्चची दिशा वळवून पुन्हा वर समोर रोखली. जाता जाता कुण्या अज्ञात इशाऱ्यासरशी मला सहजच स्टीलचा दरवाजा आतून पाहण्याची इच्छा झाली. मान व टॉर्च उजवीकडे वळली. भगदाडापासून स्टीलच्या दरवाजाच्या दिशेने उरल्या सुरल्या 3-4 पायऱ्या वर चढून जाण्यासाठी होत्या. इथे दरवाजा दिसण्याची अपेक्षा मनामध्ये होती, पण जे काही प्रत्यक्षात दिसले त्याने मती गांगरून गेली, सुन्न झाली. सर्वात वरच्या पायरीवर उभे राहण्यासाठी जेवढी काही जागा होती त्यामध्ये एक जुनाट कालबाह्य फ्रीज ठेवला होता, अगदी आतल्या बाजूने रेटून. स्टीलचा दरवाजा गच्च आवळून ठेवण्यासाठी तो फ्रीज तेथे होता, दरवाजा उघडू नये म्हणून. पण अशा प्रकारे तळघरातून फ्रीज उचलून वर कोण ठेवू शकेल? तळघराचे ते स्टीलचे दारही आतून जाडजूड कड्या कोयंड्यांनी घट्ट बंद केलेले होते. 4 मोठाली कुलुपे लावली होती. मग त्यांना चाव्या कुठे असतील? तळघरात विचारांनी संघामध्ये हुडहुडी भरत होती. माझ्या सांगण्यावर तर कुणी विश्वासच ठेवेना. शेवटी प्रत्येक मित्राने एक एक करून आतमध्ये डोकावून ते उलट पुलट विश्व न्याहाळले. प्रत्येक जण माझ्या एवढाच भांबावलेला, प्रश्नांत बुडालेला दिसत होता. पुढील 3-4 दिवस आम्ही महालामागील परसबागेतच एकत्र बसून राहिलो. विचारमंथनातून कुतूहलाचे समाधान करू लागलो. हे असले काहीतरी पाहण्यासाठीच आम्ही आलो होतो. हा जीवनातील थरार होता. मात्र तरीही मानवी बुद्धी ही सर्वात शक्तिशाली असते. ती वापरून पुढील मार्गातील शक्यता चाचपणे आम्हास जरुरीचे होते. महालामधून अचानकपणे नाहीसा झालेला खाणमालक, गावकऱ्यांनी काळ्या शक्ती विरोधात उठवलेल्या वावड्या, खाणमालकाच्या जाण्याने श्रापित झालेला खाण उद्योग, यांपैकी कोणतीही गोष्ट नजरअंदाज करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण होते. तळघरातून एक सर्वनाशी शक्ती आम्ही मुक्त करीत आहोत याचे भान आम्हाला मुळीच नव्हते. केवळ अनामिक रुखरुख मनाला लागली होती. सुटासुटीच्या खेळामध्ये तर सर्वच जण संगमताने उलटा हात दाखवून मेजॉरिटी करून होते. कुणीही मागे हटेना, आत भुयारामध्ये पाऊल ठेवण्यास धजेना आणि इतरांसही कुणी आत जाऊ देईना. शेवटी आमच्यापैकी एका मित्राने समजूतदारपणाचा विचार मांडत नवा सिद्धांत पुढे सरकवला. तळघराला दुसरे एक टोक नक्कीच असणार. कुणीही आतमध्ये स्वतःला बंदिस्त करून घेतलेले नाही. तळघराला आतून कुलुपे ठोकून फ्रीज सरकवून ती व्यक्ती दुसऱ्याच मार्गाने बाहेरही निघून गेली होती. महालामागे भली मोठी विस्तीर्ण पारसबाग, तिच्या झुडपांखाली ते दुसरे भुयार अस्तित्वात आहे हे मित्राने पटवून दिले. या एका क्षणानंतर मात्र आमच्या भेदरलेल्या मनांना नवे बळ मिळाले. पुढील 4 दिवस आम्ही बागेचे कसून परीक्षण केले. उचकटण्यालायक एखादी लादी, लोखंडी दरवाजा, पाचोळ्याने भरलेला खड्डा किंवा भुयार पाहण्यासाठी नजर डोळ्यात प्राण आणून चाचपत होती. मात्र कित्येक वर्षांच्या वारा वादळाच्या लोटाने वाहून आणलेली धूळ, पाचोळा, त्यांच्या ढिगावरचं वाढलेलं रान यांनी जणू ते दुसरे भुयार गिळंकृत केले होते. कालाय तस्मै नमः असं म्हणून आम्ही तो विषय तेवढ्यावरच थांबवला. पण या तळघराच्या अस्तित्वातच नसलेल्या दुसऱ्या टोकामुळे आमच्या मनातील काळ्या जादूविषयीची भीती पूर्णपणे नाहीशी झाली होती. तारुण्याच्या ओघात नास्तिकतेची पाठराखण करणारी आम्ही मुले या भयानक जाळ्यात सहज ओढली जात होतो. एका दुपारी मित्रांच्या रिंगणामध्ये गप्पा रंगलेल्या असताना भारावल्यासारखा अचानक एकाएकी मी उठून उभा राहिलो. शरीर ताठरलेले, श्वास फुललेला, खिशातून टॉर्च बाहेर काढून झपझप पावले टाकत मी त्या भिंतीमधील भगदाडापाशी येऊन थांबलो.
थेट उजवा पाय वर करून मी तो त्या भगदाडामध्ये घुसवला. उरलेल्या शरीराचा डाव्या पायासोबत एकत्रित चोळामोळा करून बळपूर्वक आतमध्ये रेटू लागलो. अंगामध्ये अवसान शिरल्यासारखा कसलेला लवचिक जिम्नॅस्टिक असल्याप्रमाणे डोळ्यांचे पाते लावण्याच्या विलंबातच मी आत भिंतीआड भुयारामध्ये जाऊन उभा राहिलो. आतील अनंत अंधारी वास्तव्य बाहेरील सुंदर सृष्टीला गिळण्याचे मनसुबे रचून होते. भ्रम आणि अवधान यांमध्ये गफलत करीत होते. काळी शक्ती एक अनंत अश्लाघ्य क्षुधा होती. अमंगळ तहान होती. कोणी हिला कसे काय आज्ञेमध्ये ठेवत असेल? जमिनीखाली जाणाऱ्या त्या वाटेतील मृत बुरशीच्या उग्र विषारी दर्पाने मेंदूमध्ये सणसणीत झिणझिण्या उठल्या. तसा मी भानावर येण्यासाठी चाहूल घेऊ लागलो. पंचेंद्रिये जिथे थोटकी ठरतील त्या गडद अंधारामध्ये मेंदूच्या तर्कविचारांचे डोळे उघडे ठेवू लागलो. पायऱ्या उतरण्यासाठी पाय उचलताच पायाखालच्या लाकडाची विचित्र अवस्था जाणवू लागली. जणू पायरीच्या लाकडाचे फुगलेले पापुत्रे असंख्य कसपटांमध्ये विछिन्न होऊन त्या पायरीचा दमट चिकट पाचोळा बनून राहिला आहे. पायऱ्या उतरताना जोर लावून टाचा उचलाव्या लागत होत्या. जीवाचा धोका पत्करून मी हे धाडस करत होतो. प्रत्येक पायरीनिशी वातावरण चमत्कारिकपणे बदलत चालले होते. जमिनीखाली फारच थंड वातावरण होते, पण ते सुखकारी नव्हते. भीतीने, आजारपणामुळे गलित गात्र शरीरामध्ये शिरशिरी यावी अशी बोचरी थंडी होती. पोटामध्ये गोळा येत चालला होता. भीतीचा किंवा भुयारातील जिवांत कशा कुबट वासामुळे आलेला. माझ्या मागोमाग इतर मित्रही भुयारामध्ये उतरले. त्यांच्या पाठबळामुळे आता मात्र मी जणू एका मिशनचा प्रमुख बनलो होतो. तळघरामधील दरवाजा उघडताच महालाच्या विशाल व्याप्तीची मला कल्पना आली. तळघरातील ही खोली अनंत विस्तारलेली होती. उजेड दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी एक टॉर्च अपुरी होती. कित्येक दशकांची धूळ कोळ्यांच्या जाळ्यांमध्ये चिकटून डांबरासारखा काळा थपका ओघळलेला दिसावा अशा विचित्र रचनांनी सारे छप्पर ओथंबले होते. पण हेही विचित्र वाटावे, कारण इथले वातावरण कोळ्यांसाठीही घातक होते. भिंतीवर जागोजागी चिखलाच्या शिंतोड्या एवढे दाट घट्ट धुळीचे मातीचे डाग होते. छताच्या खपल्यांचा भुगा बनून जमिनीवर जाडजूड आलिशान कार्पेट अंथरले होते. तळमजल्याच्या 2 खोल्या, बाथरूम, किचन, सर्वांच्या खाली जमिनीखाली पसरलेले हे एक सलग विशाल तळघर होते. 5ही मित्रांनी टॉर्चच्या उजेडामध्ये तळघर न्याहाळले. तळघरामध्ये मध्यभागी एक अतिशय जुनाट जीर्ण झालेले टेबल ठेवलेले होते. त्यामध्ये घुसवून उभा केलेला धातूचा तुकडा आणि कित्येक दशकांपूर्वीची अर्धी रिचवलेली दारूची बाटली धक्का लागून खाली पडली. तोच त्यातून मृत शेवाळासारखा घट्ट 40-50 वर्षांपूर्वीचा तो घाणेरडा द्रव जमिनीवर वाहू लागला. तळघरामध्ये राहणे आता अशक्य बनले होते. उलटी केल्यासारख्या त्या विषारी द्रवापुढे आम्ही निघून जाणेच योग्य मानले. एकमेकांची साथ लाभल्याने तळघर तर जमिनीखालील एक सामान्य भुयारच बनून राहिले होते. आणि हीच आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. खाणमालकाच्या महालाखाली निर्माण केलेले ते तळघर प्रत्यक्षात काळ्या जादूच्या आव्हानाचे केंद्र होते. शेकडो मानवी बळी अर्पण करून खाण उद्योगासाठी काळी शक्ती मिळवलेले ते एक उदर होते. तळघरामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या वापरताना लाकडी पायऱ्यांवर जो राळ चिकट भुगा जाणवला होता तो मुळात शेकडो मृत शरीरांच्या त्वचेचा हवेमध्ये विघटन घडून शेवटी पायऱ्यांवर पेरला गेलेला निचरा होता. तळघरातील छतावरून ओघळणारी जळमटे धुळीचे डांबर नव्हते, तर ते छताच्या दिशेने भिरकावल्या गेलेल्या मृत शरीरांचे ओघळून सुकलेले रक्त, मांस होते. भिंतीवरील चिखलाच्या खपल्या 70 वर्षांपूर्वी भिंतीवर ठेचलेल्या मानवी देहांमधून उडालेल्या चिळकांड्या होत्या. टेबलावर रुतलेल्या धातूचा तुकडा तो केवळ श्रीमंताचा 8 पीस नव्हता, तर कधी काळी जल्लादाने मानवी बळींचे मुंडके उडवण्यासाठी वापरलेला रक्ताच्या थपक्यांमुळे गंजून सडून गेलेला लांबरुंद सुरा होता. आणि टेबलावरची ती दारू खाणमालकाची स्वतःची शेवटची दारू होती. खाण उद्योग बंद पडल्यानंतर मालकाने स्वतःचे आई वडील वर महालात झोपलेले असताना स्वतःलाच या तळघरामध्ये बंद करून घेतले होते.
खाण मालकानेच आतून दरवाजाला कुलुपे चढवली होती. म्हाताऱ्या आई वडिलांनी दार उघडण्याचा प्रयत्न केलाच तर या भीतीपोटी दरवाजापाशी रेटून तो फ्रीज देखील खाण मालकानेच ठेवला होता. तळघरामध्येच एका भयानक काळ्या शक्तीचे वास्तव्य होते, जिने तिच्या मालकाचा देखील बळी स्वीकार केला होता. आणि आम्ही मित्रांनी त्या जागेचा पिकनिक स्पॉट बनवून फार मोठी चूक केली होती. आम्ही या घटनांपासून अनभिज्ञ होतो, अज्ञान होतो. आमच्याकडे आता दुसरा कोणताच पर्याय नव्हता. आम्ही मित्रांनी घरच्यांशी, नातेवाईकांशी संपर्क साधला. आई वडिलांचे फोन कॉल्स येऊ लागले आणि अशातच या सहलीची भुरळ माझ्या मोठ्या भावाच्या मनालाही खुणावू लागली. माझा भाऊ आणि त्याचा मित्र दोघेही शहरातून चिंतामणीच्या गावात येऊन पोहोचले. मी भावाला आमचे तळघर दाखवले. आम्हा 5 मित्रांपेक्षा माझा भाऊ भारीच धीट होता. केवळ एक टॉर्च हातामध्ये धरून भावाने संपूर्ण तळघरच पालथा घातला. आम्ही कधीही न पाहिलेले तळघराचे शेवटचे टोक त्याने शोधून काढले. अंधाऱ्या कोठडीत एवढ्या दूर येऊन परतीचा रस्ताही समजत नव्हता. आम्ही महालाच्या ज्या भागातील गॅरेजमध्ये उतरून प्रवेश करत होतो, त्यानंतर महालातील पॅसेज पार केल्यावर विरुद्ध टोकाच्या पायऱ्यांनी उतरून पुन्हा परतून याच भागामध्ये कदाचित गॅरेज खालीच आलो होतो. पण इथे तळघरामध्ये या टोकावरच्या शेवटच्या भिंतीत आणखीन एक दुसरे द्वार होते. माझ्या भावाने माझे लक्ष त्या द्वारापाशी वेधले. विचित्र गोष्ट होती की दार तर सतार उघडे होते, मात्र टॉर्चचा प्रकाशात दारापलीकडे पोहोचतच नव्हता. ना जमिनीवर आदळत होता, ना भिंती उजळवत होता, ना त्या खोलीच्या उंचीचा अंदाज लागत होता. आजवर तळघरामधील गडद अंधाऱ्या वातावरणामध्ये टॉर्चची किरणशलाका अंधार कापत पुढे जात होती. हेच पाहण्याची सवय डोळ्यांना झाली होती. मात्र तळघरातील या दुसऱ्या खोलीमध्ये एवढा घनदाट काळोख होता की तिथल्या काळोख या किरणशलाका देखील गिळून टाकत होता. मी भावाकडे साशंक नजरेने पाहिले. त्यानेही म्हटले, आत काहीतरी आहे. कृष्णविवरासारखे विखारी तत्व आहे. आपण आत जाऊन पाहिले पाहिजे. मी मात्र अजूनही संभ्रमात होतो. भावाला घेऊन मी तळघराच्या मुखापाशी आलो. दुसऱ्या दिवशी 5ही मित्रांनी त्या नवीन जागेविषयी तर्कवितर्क लढवले. हेच ते भुयाराचे दुसरे टोक. इथूनच ती व्यक्ती तळघरातून बाहेर पसार झाली असणार. साऱ्यांनीच एका गूढ रहस्याचा उलगडा केल्याचा आनंदोत्सव साजरा केला. मात्र त्या गडद खोलीमध्ये शिरण्याचे धाडस कुणातही नव्हते. 4 बियर बॉटल देऊ केल्या, पैशांचे आमिष दाखवले, तरीही आम्ही 5 जणांपैकी एकही मुलगा तिथे जाण्यासाठी तयार होत नव्हता. जणू काय तिथे त्या दरवाजा पलीकडे कुणी एक प्राणघातक शक्ती होती. शेवटी माझ्या मोठ्या भावाने आणि त्याच्या मित्राने हे आव्हान स्वीकारले. 5च मिनिटे ना, आम्ही दोघे आत जाऊन बसूनच दाखवतो, तू बाहेरच राहा. ठरल्याप्रमाणे त्या रात्री आम्ही तळघरामध्ये पोहोचलो. मी आणि दुसऱ्या टोकावरच्या पायऱ्यांवर बसलेला माझा मित्र दोघांनी 5 मिनिटांसाठी टॉर्च बंद करून मिट्ट काळोख करण्याचे ठरवले. पण नेमके त्याच वेळी माझ्या मित्राने तिथून पळ काढला. त्याच्या पोटात भयंकर वेदना होऊन आतडे पिळवटून निघू लागले. त्याने तिथूनच आवाज देऊन भगदाडातून पळ काढला. मी भावाकडे शेवटचे एक वार पाहिले. तुला जमेल ना हे? माझ्या भावाने लुकलुकत्या डोळ्यांनी हसून उलट मलाच धीर दिला. माझ्याकडे पाठ वळवून माझा भाऊ आणि त्याचा मित्र दोघेजण त्या दाट अंधाऱ्या खोलीमध्ये शिरले. जणू एखाद्या वाहत्या डांबराचा पडदा ओलांडावा तसे ते दोघे आत चालत जाताच कुठे दिसेनासे झाले. मी घाबरून ओरडलो, भाऊ तू ठीक आहेस ना? आतमधील तो डांबरी पदार्थ कापून मगाच्याच आत्मविश्वासाने भरलेल्या भावाचा आवाज माझ्या कानी पडला. होय होय ठीक आहे, मी इथेच बसून आहे. माझ्या डोळ्यांसमोर कानाचे गणितच जुळेना. मात्र मी या आवाजाने कमालीचा सुखावलो. टॉर्च बंद करण्यात किंवा न करण्यात काहीच अर्थ नव्हता. जिथे भाऊ शिरला होता त्या खोलीमध्ये तर अतिशय गडद काळोख होता. ठीक 2 मिनिटे झाली. आतून कसलीच हालचाल, चुळबू ऐकू येत नव्हती. काळजीच्या स्वरात मी पुन्हा हाक मारली,
भाऊ? हां, त्याने पुन्हा उत्तर दिले. त्यावर मी विचारले, 2 मिनिटे झाली आहेत, थांबायचे आहे ना? त्याने त्यास धीराने उत्तर दिले, होय. मी देखील निश्चिंत झालो. टॉर्चची लाईफ वाचवण्यासाठी मी माझा टॉर्चही बंद केला. मात्र 3ऱ्याच मिनिटाला माझ्या चेहऱ्यावर अगदी जवळूनच उग्रदर्पाचा भपकारा आला. या तळघरामध्ये वाऱ्याची झुळूकही फिरत नाही, त्यामुळे माझे शरीर, मन या अनुभवासाठी तयार नव्हते. अचानकच माझ्या शरीरातून भीतीची लहर दौडली. बंदिस्त जागेत हातांवर आपटून स्वतःच्याच तोंडाची वाफ परतून यावी, चेहरा रगडून जावी, तसाच हा अनुभव होता. मी टॉर्च पेटवण्यासाठी धीर एकवटवत होतो की दरवाजा मागील त्या डांबऱ्यासारख्या गडद खोलीतून भाऊ किंचाळत रडत बाहेर आला. त्याचे डोळे नाक डबडबून वाहत चालले होते. भाऊ एकटाच नव्हता, त्यामागे भली मोठी आकृती धावत बाहेर आली. ती एक बाई होती. ती माझ्या भावाच्या आणि अगदी माझ्याही जीवावर उठली होती. त्या बाईने जोराचा आक्रोश केला, रक्त, रक्त. आम्ही दोघेही रडत किंचाळत धावतच होतो. पाठीमागे ती आक्रस्ताळी भयानक बाई दाण दाण पाय आदळून झंकारणाऱ्या जाडजूड घुंगराच्या आवाजाने कानठळा बसवत होती. धावत अंगावरच येत होती. कोणत्याही क्षणी तिची नखे पाठीत रुततील याचीच भीती अंगावर शिरशिरी आणत होती. आजवर शांत भकास वाटणारे ते तळघर त्या हिणकसबाईच्या किंचाळण्यामुळे, आक्रोशामुळे थरथर कापत होते. पायऱ्यांवर उड्या मारतच मी भुयारातून भावाला बाहेर खेचून घेतले. त्याच्या पायांच्या मागोमागच वीटभर अंतराने भगदाडातून त्या बाईचे भयानक मुंडके देखील बाहेर आले. मांसाचे लचके पाडण्यासाठी कचाकचा दात वाजवतच होते. आम्ही दोघेही किंचाळतच पॅसेजमधून धावत सुटलो. महालाच्या दुसऱ्या टोकाच्या गॅरेजमध्ये पोहोचताच जुनाट गाडीवर उड्या मारून छतामधून बाहेर स्वतःला झोकून दिले. माझा भाऊ मनाने हादरून गेला होता. माझे तर हातपायच लटपटत होते. आम्ही तिघे आतमध्ये शिरलो होतो, मात्र दोघेच बाहेर आलो होतो. भावाचा मित्र कुठे होता? गडद खोलीने त्याचा बळी घेतला होता. पण ही लक्षात येताच भावाला भोवळ आली. माझ्या भावाने त्याचा एकुलता एक जिवलग मित्र यात गमावला होता. तिने त्याला कचाकचा खाल्ला होता. 100 वर्षांपूर्वी गावामधील हा खाण उद्योग फार जोमात सुरू होता. तो याच बाईच्या आत्म्यामुळे. सोन्या नाण्याचे आमिष दाखवून राजे महाराजांनी लुबाडलेल्या एका नर्तकीचे ते एक भूत होते. प्रत्येक अमावास्येला तिच्या समोर एक नरबळी चढवला की ती रक्ताने तोंड माखलेली बाई विखारी ताकदीने जमिनीतून सोने खणून काढत होती. तिला पाहणारे मजूर स्वतःचा बळी चढवून घेण्यासाठी महालाकडे झपाटल्यागत ओढले जात होते. शेकडो कामगारांची प्रेते महालाखालील त्या भुयारामध्ये धुळीमध्ये विरून विखुरली गेली होती. आणि नकळतच आयुष्यातील पहिला थरार अनुभवण्याच्या नादात आम्ही त्या सैतानी शक्तीला मुक्त केले होते. गावातील खाण उद्योग बंद पडणे म्हणजे तर प्रत्यक्षात एक वरदानच होते. खाण मालकाने नकळतच स्वतःच्या प्राण्यांच्या मोबदल्यात नर्तकीचे भूत तळघरात स्वतःसोबत बंदिस्त करून ठेवले होते. या सगळ्या घटनेमध्ये माझ्या भावाने त्याचा जिवलग मित्र गमावला होता. आम्ही 5 मित्रांनी माझ्या भावासोबत चिंतामणीचा निरोप घेऊन शहर गाठले. शहरामधील गजबज मनांवरचे जुने आघात विसरवण्यास मदत करू लागली. महालामधील तो थरार एक भयानक स्वप्न बनून राहिले होते, जे विसरण्याचा प्रयत्न करून रोज रात्री आम्ही शांत झोपेचा प्रयत्न करू लागलो. मात्र एका रात्री पुन्हा एकदा त्या जुन्या ओळखीच्या आवाजाने मन हादरवून सोडले. घराच्या खिडकीसमोर एका झाडामागे तीच स्त्री उभी होती. जमिनीवर पाय आदळून घुंगरांचा कर्कश आवाज करत नाचत होती. हे तेच नर्तकीचे भूत होते. गाव सोडून शहरामध्ये येताना आम्ही ते भूत देखील सोबतच घेऊन आलो होतो. रक्त, रक्त. भूत महाल. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बाकुल बुवाला मेल किंवा मेसेज करू शकता.
बागुल बुवा. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.